नमस्कार, मी किशोर गाताडे, एक टू व्हीलर मेकॅनिक. मी इचलकरंजी कोल्हापूर इथं माझं वर्कशॉप आहे. 1980ला माझ्या वडिलांनी वर्कशॉपची सुरुवात केली होती. त्यानंतर मी वर्कशॉपला जॉईन झालो 2005 पासून. मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग बॅचलर स्टुडंट आहे. बिझनेसची आवड असल्यामुळे मी या फील्डमध्ये शिरलो. त्यानंतर मी या फील्डमध्ये असंच सतत नवीन कोर्स करत राहायचो. असाच एक कोर्स जसं की बॉशचा ग्रीन सर्व्हिस कॅम्प, जो की पाटणवाला सरांनी इचलकरंजी येथे 6 ऑगस्ट 2025 रोजी कंडक्ट केला होता. त्या सेशन झाल्यानंतर माझ्या बिझनेसमध्ये मला इतक्या अपॉर्च्युनिटीज दिसल्या की आज मी माझा बिझनेस त्यांच्या दिलेल्या नवीन विचाराने, नवीन रिव्ह्यूने आणखी जोमाने करण्यासाठी प्रयत्न करेन. कालच्या सेशनमध्ये त्याने बरेच पॉईंट्स आम्हाला असे कव्हर केले की आमचं खूपच महत्त्वाचं योगदान आहे की ज्याच्यामुळे आम्ही गाडीचं मेंटेनन्स ॲव्हरेज सेटिंग करून एन्व्हायरमेंटमध्ये बहुत सारे इमिशन्स आम्ही कंट्रोल करू शकतो. जसं की आता सरांनी सांगितलं की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा सगळ्यात मोठा वाटा हा पॉल्युशन कंट्रोलमध्ये येतो. जर एखादी समजा गाडी स्मोक मारत असेल, BS6च्या बऱ्याच जुन्या गाड्या ज्या धूर मारत असतात, पेट्रोल जास्त खात असतात, त्यांच्यामुळे नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोकार्बन असे बरेचसे हार्मफुल गॅसेस जे ह्युमन बिईंगला इफेक्ट करतात ते इमिशन होत असतात. हेच आम्ही एक चांगली सर्व्हिस देऊन गाडीचा मेंटेनन्स प्रॉपर टायमात करून पिरियॉडिक मेंटेनन्स चार्ट बनवून गाडी जर वेळेवर मेंटेन ठेवली तर त्या गाडीचे इमिशन्स बऱ्याच मोठ्या लेवलला कंट्रोल करू शकतो. आणि याच्यामुळे एक छोटा वाटा का होईना की पोल्युशन कंट्रोलमध्ये आमचं योगदान हे होऊ शकतं. आणि या गट फिलिंगमुळे आम्हाला एक रिस्पेक्ट वाटतो, एक रिस्पेक्टफुल मेकॅनिक म्हणून आम्हाला हे गर्व वाटतो की सरांनी आज आम्हाला ही ओळख करून दिली. इतके दिवस आम्हाला हे माहीत देखील नव्हतं. धन्यवाद.